च्या समोर उपस्थित असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त, सह आयुक्त खिलारे मॅडम आणि उपस्थित सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग, आज या ठिकाणी सर्वप्रथम मी आयुक्तांचे आभार मानेन की त्यांनी असा सेमिनार या ठिकाणी आयोजित केला आणि खाजगी शाळेतल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना या ठिकाणी आपण समाविष्ट करून घेतलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व खाजगी शाळांच्या शिक्षकांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. NEP नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005 अस्तित्वात आल्यानंतर तेव्हापासून पुढची सुरुवात झाली होती ती 2020 ज्या या ठिकाणी जे पाहुणे बोलवलेले होते माननीय आयुक्त साहेब, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. ते मगाशी बोलले की काय असेल तिथे, असा शिक्षकांच्या मनात प्रश्न होता. कारण आमच्या खाजगी शाळेतले बरेचसे शिक्षक ट्रेनिंगला या ठिकाणी आलेले आहेत. शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता होती, तरीसुद्धा आम्ही आलो बघूया, पण इथे आमचं सार्थक झालेलं आहे, म्हणजे शिक्षणाचं सुख झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी शिकायला मिळाली. मी NEPवर जास्त बोलणार नाही, ऑलरेडी सर्वांना माहीत आहे आणि सर्वांनी सांगितलेलं आहे. मला तुम्हाला एक गोष्ट इथे सांगायला आवडेल की डॉक्टर राधाकृष्णन यांनी असं म्हटलं होतं की शिक्षक वर्गात काय शिकवतात यावर विद्यार्थ्यांचं अजिबात लक्ष नसतं. माझं पण नव्हतं, कदाचित आयुक्त साहेबांचं पण नसेल. कारण राधाकृष्णन यांचं वाक्य आहे की शिक्षक वर्गात काय शिकवतात यावर विद्यार्थ्यांचं मुळीच लक्ष नसतं, परंतु शिक्षक अध्यापनातून कुठले मुद्दे उपस्थित करतात यावर विद्यार्थ्यांचं आवर्जून लक्ष असतं. म्हणून मी आजच्या या ठिकाणी संधी दिल्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगेल, त्यांनी शिक्षकांचे 3 टप्पे सांगितले. मी माझ्या एका मित्राला 4-5 दिवसापूर्वी पाठवलं होतं. काही शिक्षक या ठिकाणी पहिल्या फळीतले आहेत, 10 वर्षाच्या आतील आहेत. पहिल्या 10 वर्षामध्ये आपण झोकून काम करायचं असतं. नेमून कोणी सांगो अगर न सांगो, जर तुम्ही ते प्रामाणिकपणे काम केलं तर तुमचं काम सिद्ध होत असतं. नंतरचा दुसरा टप्पा त्यांनी सांगितला. दुसरा टप्पा 10 वर्षाच्या नंतरचा, की नेमून दिलेलं काम करायचं असतं. पहिल्या 10 टप्प्यात जर आपण झोकून काम केलेलं असेल पहिल्या 10 वर्षात, तर नेमून दिलेलं काम आपण त्या टप्प्यात जर केलं तर पहिला टप्पा ऑलरेडी तयार झालेला असतो. आणि जो तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये मी पण आहे आज, की त्या ठिकाणी आपण स्वतःसाठी काम करता करता आपण जे 30 वर्षामध्ये अनुभवलेलं आहे ते आपल्या पहिल्या टप्प्यातील लोकांना द्यायचं असतं. तेव्हा ते शिक्षणाचं खरं सार्थक झालेलं असतं. मी आजच्या निमित्ताने एक मुद्दा तुम्हाला सांगेल की शिक्षक वर्गात काय शिकवतात यावर विद्यार्थ्यांचं मुळीच लक्ष नसतं. पण विद्यार्थी ज्यावेळेला घरी जातो, तुम्ही जर उदाहरणं देऊन त्याला शिकवलेलं असेल, कदाचित हे अनुभव तुम्हाला असतील, तुम्ही जर उदाहरण द्या तर मुलं घरी जाऊन सांगतात, महानगरपालिकेची शाळा असेल, खाजगी शाळा असेल, शिक्षक हा घरी पोहोचलेला असतो. कारण विद्यार्थी 30 तास आपलं लाईव्ह टेलिकास्ट करतो आणि शाळा सुटल्या सुटल्या म्हणतो, आज आम्हाला सरांनी असं शिकवलं, सरांनी तसं शिकवलं, आणि उदाहरण देऊन जर शिकवलं गेलेलं असेल तर आपली शाळा ही लाईव्ह राहत असते. जसं काही शिक्षक इथे उपस्थित आहे, माझे बरेचसे मित्र आहेत. माझी 30 वर्ष सेवा झालेली आहे. 30 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या मध्ये पहिल्यांदा आयुक्त साहेबांचं मी या ठिकाणी शिक्षणाविषयीची आवड ऐकली, पहिल्यांदा ऐकलेली आहे. मला तरी आठवत नाही की विष्णुदास भावे सभागृहामध्ये शैक्षणिक सेमिनार असा आयोजित झाला असेल. म्हणून आयुक्त साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि सर धन्यवाद, खूप चांगल्या पद्धतीचं कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलं आणि भविष्यातही तुम्ही अशा पद्धतीचं नियोजन कराल. मला आज एका कवीचं वाक्य इथे आठवतं आहे. आम्ही या ठिकाणी सर्व चांगलंच घेऊन जाणार आहोत. शृंखला पायी असू दे मी गीत गतीचे गाईन, दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही. पुनश्च सर्वांचं धन्यवाद आणि खाजगी शाळेच्या वतीने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. एकंदरीतच सकाळपासून सुरू असलेलं हे प्रशिक्षण कशा पद्धतीनं झालं